भंडारी गावातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्या, तंटामुक्ती समितीचं तहसीलदारांना निवेदन। अरुणावतीच्या पुरामुळे शेती, घर व मालमत्तेचं मोठं नुकसान झालं। पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली। आर्णी तालुक्यातील भंडारी गावातील अरुणावती नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील तसेच नाल्या काठावरील शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुराचं पाणी गावात शिरल्यानं अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य, धान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच इतर मालमत्तेचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। या पार्श्वभूमीवर तंटामुक्ती समितीचे भंडारीचे अध्यक्ष मोहन उर्फ समाधान ठाकरे यांनी आर्णीचे तहसीलदार यांना निवेदन सादर करून पूरग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करण्याची मागणी केली। तसेच झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई व आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। पुरामुळे शेतातील उभी पिकं, सुपीक जमीन, घरांची पडझड तसेच घरगुती वस्तूंचं मोठं नुकसान झालं। अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढावले। त्यामुळे प्रशासनानं कोणताही विलंब न करता पूरग्रस्त भागांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी व शासनाच्या विविध योजनांतर्गत पूरग्रस्त शेतकरी व नागरिकांना तातडीनं आर्थिक मदत करून उपलब्ध करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येते आहे। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी आर्णी तालुका प्रतिनिधी विकास ठमके। 31 जुलै 2026ला अरुणावती नदीला पूर आलेला होता आणि त्या पुरामध्ये सर्व भंडारी किंवा विपुली येथील शेतकरी सर्वांचे नुकसान झाले आणि 3 ते 4 दिवस होऊनही कोणताही संबंधित अधिकारी येऊन शेतीचा पंचनामा केलेला नाही आहे, म्हणून शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे। आणि ही नाराजी दूर करण्यासाठी संबंधित तहसीलदार साहेब आर्णी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की शेतकऱ्याचा पंचनामा करून त्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी ही विनंती केलेली आहे।